एकदा श्री भूतनाथ भगवान शिव आणि माता पार्वती यांना नश्वर लोकात प्रवास करण्याची इच्छा होती। प्रवास करताना ते विदर्भातील अमरावती नावाच्या एका अतिशय सुंदर शहरात पोहोचले। अमरावती शहर स्वर्गासारखे सर्व प्रकारच्या सुखांनी भरलेले होते। तिथे महाराजांनी बांधलेले भगवान शिवाचे एक अतिशय सुंदर मंदिर देखील होते। भगवान शंकर देवी पार्वती सोबत या मंदिरात राहू लागले। एकदा भगवान शिवांना आनंदी पाहून माता पार्वती त्यांना म्हणाल्या, हे महाराज, आज आपण चौघेही चौसर वाजवू। भगवान शिवांनी त्यांच्या प्रियेचे म्हणणे मान्य केले आणि चौसर वाजवू लागले। त्याच वेळी मंदिराचा पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात आला। देवी पार्वतीने पुजाराला विचारले, पुजारीजी, मला सांगा, आपल्यापैकी कोण हा खेळ जिंकेल? ब्राह्मणाने विचार न करता लगेचच सांगितले की महादेवजी जिंकतील। काही वेळातच खेळ संपला आणि माता पार्वती जिंकल्या। माता पार्वती खूप रागवल्या आणि ब्राह्मणाला खोटे बोलल्याबद्दल रागाने बोलू लागल्या। भोलेनाथांनी पार्वतीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने ब्राह्मणाला कुष्ठरोगी होण्याचा श्राप दिला। काही काळानंतर पार्वतीजींच्या शापामुळे पुजाऱ्याच्या शरीरात कुष्ठरोग निर्माण झाला। तो खूप दुःखी होऊ लागला। पुजाऱ्याला त्रास होत असताना बरेच दिवस गेले। तेव्हा एके दिवशी देवलोकातील अप्सरा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी त्या मंदिरात आली। कुष्ठरोगामुळे पुजाऱ्याला होणारा त्रास पाहून त्यांना खूप दया आली। त्यांनी त्याला त्याच्या आजाराचे कारण विचारले। पुजाऱ्याने काहीही न विचारता सर्व काही सांगितले। त्या अप्सरा म्हणाल्या, हे पुजारी, तुम्ही आता जास्त दुःखी होऊ नका। श्रावण सोमवारचा उपवास भक्तीने करा। पुजाऱ्याने अप्सरांना उपवास करण्याची पद्धत विचारली। अप्सरांनी सांगितले, सोमवारी भक्तीने उपवास करा, स्वच्छ कपडे घाला, संध्याकाळची प्रार्थना आणि पूजा केल्यानंतर अर्धा सीर गव्हाचे पीठ घ्या आणि त्याचे 3 भाग करा। प्रदोष काळात तूप, गुळ, दिवा नैवेद्य, मुंगीफळ, बेलपत्र, जणू, जोडी, चंदन, अखंड फुले इत्यादींनी भगवान शिवाची पूजा करा। त्यानंतर 3 भागांपैकी 1 भाग भगवान शिवाला अर्पण करा। उर्वरित 2 भाग भगवान शिवाचा प्रसाद म्हणून उपस्थित लोकांमध्ये वाटून घ्या आणि तुम्हीही ते प्रसाद म्हणून खा। या पद्धतीने 16 सोमवार उपवास करा। 17व्या सोमवारी 5 सीर युद्ध गव्हाच्या पिठाची रोटी बनवा, त्यात तूप आणि गुळ मिसळा आणि चुरमा बनवा। भगवान भोलेनाथांना अर्पण करा आणि उपस्थित लोकांमध्ये वाटून घ्या। त्यानंतर जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह प्रसाद घेतला तर भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असे सांगून अप्सरा स्वर्गात गेल्या। ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे 16 सोमवार व्रत पाळले आणि भगवान शिवाच्या कृपेने तो त्याच्या आजारापासून मुक्त झाला आणि आनंदाने राहू लागला। काही दिवसांनी शिव आणि पार्वती पुन्हा त्या मंदिरात आले। ब्राह्मणाला निरोगी पाहून पार्वतीने ब्राह्मणाला रोगापासून मुक्त होण्याचा मार्ग विचारला। ब्राह्मणाने 16 सोमवार व्रताची कथा सांगितली। पार्वती खूप प्रसन्न झाली। ब्राह्मणाला उपवासाची पद्धत विचारल्यानंतर ती स्वतः उपवास करण्यास तयार झाली। उपवास केल्यानंतर तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिचा संतप्त मुलगा स्वामी कार्तिकेय स्वतः त्याच्या आईच्या आज्ञाधारित झाला। कार्तिकेयला तिच्या विचारातील या बदलाचे रहस्य जाणून घ्यायचे होते। तो आईला म्हणाला, हे आई, तू असा कोणता उपाय केलास की माझा तुझ्याकडे आकर्षित झाला? पार्वतीने त्याला 16 सोमवार व्रताची कथा सांगितली। कार्तिकेय म्हणाला, मीही हा व्रत करेन, कारण माझा प्रिय मित्र ब्राह्मण खूप दुःखी मनाने परदेशात गेला आहे। मला त्याला भेटण्याची खूप इच्छा आहे। कार्तिकेयनेही हा व्रत केला आणि तो त्याच्या प्रिय मित्राला भेटला। मित्राने या अनपेक्षित भेटीची कारण विचारले तेव्हा कार्तिकेय म्हणाला, मित्रा, मी तुला भेटण्याच्या इच्छेने 16 सोमवारचा व्रत पाळला होता। आता ब्राह्मण मित्राला त्याच्या लग्नाची
खूप चिंता होती. त्याने कार्तिकेयला व्रताची पद्धत विचारली आणि पद्धतीनुसार व्रत पाळले. उपवासाच्या परिणामामुळे जेव्हा तो काही कामासाठी परदेशात गेला तेव्हा तिथे राजाच्या कन्येचा स्वयंवर चालू होता. राजाने प्रतिज्ञा केली होती की मी माझ्या प्रिय कन्येचे लग्न त्या राजपुत्राशी करेन ज्याच्या गळ्यात पूर्णपणे सजवलेले हत्तीमाळ घालेल. भगवान शिवाच्या कृपेने तो ब्राह्मणही त्या स्वयंवराचे दर्शन घेण्याच्या इच्छेने दरबाराच्या एका बाजूला बसला. ठरलेल्या वेळी मादी हत्तीने आणि त्या ब्राह्मणाच्या गळ्यात माळ घातली. त्याच्या वचनानुसार राजाने त्याच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात त्या ब्राह्मणाशी केले आणि ब्राह्मणाला भरपूर पैसे आणि आदर देऊन संतुष्ट केले. एक सुंदर राजकन्या मिळाल्यानंतर ब्राह्मण आनंदी जीवन जगू लागला. एके दिवशी राजकन्येने तिच्या पतीला विचारले, हे माझे प्रिय, तू असा कोणता महान पुण्य केले आहेस ज्यामुळे मादी हत्तीने सर्व राजपुत्रांना सोडून तुला निवडले? ब्राह्मण म्हणाला, हे माझ्या प्रिय, मी माझा मित्र कार्तिकेयच्या सल्ल्यानुसार 16 सोमवार उपवास केला होता, त्यामुळे मला तुझ्यासारखी सुंदर पत्नी मिळाली. या व्रताचा महिमा ऐकून राजकुमारीला खूप आश्चर्य वाटले. तिनेही पुत्रप्राप्तीच्या इच्छेने हे व्रत पाळण्यास सुरुवात केली. भगवान शिवाच्या कृपेने तिच्या पोटातून एक अतिशय सुंदर, सुवर्तिमान, धार्मिक आणि विद्वान मुलगा जन्माला आला. त्या दिव्य पुत्राला मिळाल्याने आई आणि वडील खूप आनंदी झाले आणि त्यांचे चांगले संगोपन करू लागले. मुलगा ज्ञानी झाल्यावर एके दिवशी त्याने त्याच्या आईला विचारले, हे आई, तू असा कोणता व्रत आणि तपश्चर्या केलीस की माझ्यासारखा मुलगा तुझ्या पोटून जन्माला आला? त्याच्या आईने मुलाला 16 सोमवारची कहाणी सांगितली. सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या साध्या व्रताबद्दल मुलाला कळताच तोही राज्याचा अधिकार मिळवण्यासाठी नियमानुसार दर सोमवारी हा व्रत पाळू लागला. व्रत सुरू केल्यानंतर एका देशातील एका वृद्ध राजाचे दूत आले. त्याला राजकन्येसाठी निवडले. आपल्या मुलीचे लग्न सर्व गुणांनी परिपूर्ण असलेल्या ब्राह्मण तरुणाशी करून राजाला खूप आनंद झाला. वृद्ध राजाच्या मृत्यूनंतर या ब्राह्मणाला सिंहासनावर बसण्यात आले, कारण दिवंगत राजाला मुलगा नव्हता. राजाचा वारसा झाल्यानंतरही हा ब्राह्मण मुलगा 16 सोमवार पाळत राहिला. जेव्हा 17वा सोमवार आला तेव्हा एका ब्राह्मणाच्या मुलीने त्याच्या प्रियेला पूजा साहित्य घेऊन भगवान शिवाच्या पूजेसाठी मंदिरात जाण्यास सांगितले, परंतु त्याच्या पत्नीने त्याच्या आदेशाची पर्वा केली नाही. तिने सर्व साहित्य सेवकांमार्फत मंदिरात पाठवले, पण स्वतः गेली नाही. जेव्हा राजाने भगवान शिवाची पूजा संपवली तेव्हा आकाशातून एक आवाज आला, हे राजा, तुमच्या राणीला राजवाड्यातून बाहेर काढा, नाहीतर ती तुम्हाला पूर्णपणे नष्ट करेल. आकाशातून हा आवाज ऐकल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. तो परिषद कक्षात आला आणि त्याच्या दरबारांना बोलवू लागला. म्हणाला, मित्रांनो, आज मी भगवान शिवांकडून एक आवाज ऐकला. तुमच्या राणीला राजातून बाहेर काढा, नाहीतर ती तुमचा पूर्णपणे नाश करेल. राजाचे मंत्री आणि दरबारातील सर्व मंत्री आश्चर्यचकित आणि दुःखी होते, कारण राजा ज्या मुलीमुळे त्याला राज्य मिळाले होते तिला बाहेर काढण्याबद्दल बोलत होता. हे कसे होऊ शकते? पण राजाला मंत्र्याची पर्वा नव्हती. त्याने आपल्या पत्नीला राजवाड्यातून बाहेर काढले. राणी दुःखी मनाने आपल्या नशिबाला शिव्या देत राहिल्या. राज्याबाहेर पडली. ती फाटलेल्या कपडे घालून बूटशिवाय चालत होती. भुकेल्या मनाने नशिबाला शिव्या देत होती. अचानक तिला एक दुःखी वृद्ध महिला भेटली, जी तिने कातलेले सूत विकायला निघाली होती. राणीची दुःखी अवस्था पाहून ती म्हणाली, चल माझे सूत विकायला, मला मदत कर. मी म्हातारी आहे, मला सौदा करायचा आहे, हे माहीत नाही. हे ऐकून राणीने वृद्ध महिलेच्या डोक्यावरून सुताचा गट्टा घेतला आणि तो तिच्या डोक्यावर ठेवला. काही वेळाने वादळ आले आणि वृद्ध महिलेचे सूट गट्ट्यासह उडून गेले. ती गरीब वृद्ध महिला पश्चाताप करत राहिली. तिने राणीला तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले. यानंतर राणी एका तेलमालकाच्या घरी गेली. तिथे भगवान शिवाच्या क्रोधामुळे तेलमालकाचे सर्व भांडे फुटले. तेलमालकानेही राणीला त्याच्या घरातून हाकलवून दिले. खूप दुःख सहन करून राणी नदीच्या काठावर गेली, जिथे नदीतील सर्व पाणी सुकले.
त्यानंतर राणी एका जंगलात गेली. तिथे ती पाणी आणण्यासाठी तळ्याजवळ गेली आणि तिच्या हाताला स्पर्श होताच तळ्याचे निळे कमळाचे पाणी घाणेरडे झाले आणि असंख्य कीटकांनी भरले. राणीने तिच्या नशिबाला दोष दिला आणि ते पाणी पिऊन झाडांच्या थंड सावलीत विश्रांती घ्यायची इच्छा केली. पण ज्या झाडाखाली ती विश्रांती घेत होती त्याची पाने लगेच गळून पडत होती. जंगल, तलाव आणि जलाशयाची स्थिती पाहून गायी चरणाऱ्या गोपाळांनीही त्याच्या गुरुजींना सांगितले, जे त्या जंगलात असलेल्या मंदिरात पुजारी होते. गुरुजींच्या आदेशानुसार गोपाळांनी राणीला पकडून गुरुजीकडे आणले. राणीच्या चेहऱ्यावरील तेज आणि शरीराचे सौंदर्य पाहून गुरुजींना समजले की ती निश्चितच एक कुलीन महिला आहे, जी नियतीच्या क्रोधात बळी पडली आहे. पुजारी राणीला म्हणाले, मुली, मी तुला माझ्या स्वतःच्या मुलीसारखे ठेवीन. माझ्या आश्रमात ये आणि राहा. मी तुला कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करू देणार नाही. गुरुजींचे हे शब्द ऐकून राणीला धीर आला. ती आश्रमात राहू लागली. राणी जे काही अन्न शिजवायची त्यात किडे पडत असत. तिने आणलेले पाणीही त्यात पडायचे. राणीची ही अवस्था पाहून गुसाईजीही खूप दुःखी झाल्या आणि राणीला म्हणाल्या, हे कन्ये, कोणत्या देवाने तुझ्यावर रागवले आहे ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे. पुजाऱ्याचे हे बोलणे ऐकून राणीने त्याला भगवान शिवाच्या पूजेचा बहिष्कार करण्याबद्दल सांगितले. मग पुजारीने भगवान शिवाची अनेक प्रकारे स्तुती केली आणि राणीला म्हटले की सर्व इच्छा पूर्ण करणारे 16 सोमवारचे व्रत कर. त्याच्याप्रमाणे तू या संकटातून मुक्त होशील. गुसाईजींच्या सल्ल्यानंतर राणीने 16 सोमवारचे व्रत पाळले. 17व्या सोमवारी तिने सर्व विधींसह पूजा केली. त्या पूजेचा परिणाम होऊन राजाच्या मनात एक विचार आला की राणीला गेल्यापासून बराच वेळ निघून गेला आहे. कोणाला माहित नाही ती कुठे भटकत असेल. तिचा शोध घेतला पाहिजे. असा विचार करून राजाने राणीचा शोध घेण्यासाठी 4ही दिशांना दूत पाठवले. ते दूत राणीचा शोध घेत गुसाईजींच्या आश्रमात पोहोचले. राणीला तिथे सापडल्यानंतर त्यांनी राणीला सोबत घेऊन जाण्याची विनंती करायला सुरुवात केली, पण गुसाईजींनी नकार दिला. दूत शांतपणे परत आले आणि राजाला राणीचा पत्ता सांगितला. राणीचा पत्ता मिळाल्यानंतर राजा गुसाईजींच्या आश्रमात गेले आणि त्यांना म्हणाले, महाराज, तुमच्या आश्रमात राहणारी देवी माझी पत्नी आहे. मी भगवान शिवाच्या क्रोधामुळे तिला सोडून दिले होते. आता मी भगवान शिवाच्या कृपेने तिला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. कृपया मला माझ्या पत्नीला माझ्यासोबत घेऊन जाण्याची परवानगी द्या. हे ऐकून गुसाईजी खूप आनंदी झाले. त्यांनी राणीला राजासोबत जाण्याची परवानगी दिली. राजा राणीला मोठ्या आनंदाने राजवाड्यात घेऊन आला. संपूर्ण राज्यात एक उत्सव झाला आणि सर्वत्र आनंदाची लाट पसरली. त्याच्या राणीच्या आगमनाने सर्व लोक आनंदित झाले. त्यानंतर राजा आणि राणी बराच काळ पृथ्वीवर आनंदाने राहिले. नियमितपणे 16 सोमवारचे व्रत पाळले. शेवटी दोघांनाही मोक्ष, स्वर्ग मिळाला. अशा प्रकारे जो व्यक्ती 16 सोमवारचे व्रत भक्तीने करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान शिवाच्या कृपेने पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. बोला जय भगवान भोलेनाथ. हर हर महादेव. शिवशंकर शंभो.